कैसे बनाए राजमा चावल? छान. खूप सिंपल आणि स्वादिष्ट चटणी आहे ही. आज थोडासा वेगळ्या प्रकारचा काढा बनवलेला आहे. स्वादिष्ट पुदिन्याची चटणी. सिंक भरलेला आहे अक्षरशः भांड्याने. ऐसा बिना आवाज के खाना खाले. बॅग पण तयार आहे त्याची. मला काय वाटलं 400 रुपये, तो म्हणते आई 4000 पकडायचे. अरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. माझं तुळशीपूजन झालेलं आहे, व्यायाम झालेला आहे आणि आत्ता मी स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे राजमाची भाजी. आणि गॅसवरती ह्या पातेल्यामध्ये मी राजमा उकळायला ठेवलेला आहे आणि एका साईडला कढईमध्ये राजम्याचा मसाला बनवत आहे. आणि ह्या मसाल्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, अद्रक घातलेली आहे. आता हा मसाला चांगला भाजून झाल्यानंतर याच कढईमध्ये मी पुदिन्याचा तडका तयार करणार आहे. आज तडका पुदिना चटणी बनवणार आहे मी. आणि इथं मी काढा बनवलेला आहे. आज थोडासा वेगळ्या प्रकारचा काढा बनवलेला आहे. या काढ्यामध्ये ओवा, जिरं आणि बडीशेप घातलेली आहे. डायजेस्टिव्ह काढा बनवलेला आहे मी. आज काढा गाळून घेते मी. रोज सुंठेचा काढा, गोवेलचा काढा पिऊन कंठाळा आला होता. आज थोडासा वेगळा काढा पित आहे. या काढ्याला अजिबात चव नाहीये, फक्त ओव्याचा फ्लेवर येत आहे. आणि काढ्यामध्ये मी गुळ सुद्धा घातलेला आहे. मसाला पण चांगला भाजला गेलेला आहे राजम्याचा. आणि ह्याच कढईमध्ये पुदिना चटणीसाठीचा तडका देते. पुदिना चटणी तयार करण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी जास्त मोहरी घालत आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर घालायचं आहे लसूण. लसूण घातल्यानंतर घालायची आहे चवीनुसार मिरची. त्याच्यानंतर टोमॅटो, थोडासा हिंग. हिंग अगोदरच घालायला पाहिजे होता पण मला नंतर आठवण झाली. आता घालायचं आहे मीठ. त्याच्यानंतर हा मसाला चांगला मिक्स करायचा आहे. पुदिनाचा मसाला, पुदिना चटणीचा मसाला. फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये पुदिना चटणीचा मसाला तयार होतो. चलो भाई, मसाला तर तयार झालेला आहे. आता थंड झाल्यानंतर पुदिना बरोबर वाटून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुदिना घातलेला आहे आणि त्याच्यामध्येच आता हा तडका घालायचा. खूप सिंपल आणि स्वादिष्ट चटणी आहे ही. आणि बारीक वाटून घ्यायचा पुदिना. टेस्टी टेस्टी डायजेस्टिव्ह स्वादिष्ट चटणी तयार होते. चला आता बारीक वाटते. तडका पुदिना चटणी तयार झालेली आहे. हे बघा, वा बाई वा, टेक्स्चर पाहू शकता. वास खूप खमंग येत आहे. झाकडाला पण चटणी लागलेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून ठेवते चटणी. चला, दूध पण आलेलं आहे आमचं. आणि दादू आज चाललेला आहे पाणी आणायला, कारण मना कॉलेजला गेलेला आहे सकाळी. चला, गीर गायचं दूध आलेलं आहे. फोंडेजी आता देवपूजा करत आहेत. देते नैवेद्य देते फोंडेजी. आज देवाला तूप आणि भाताचा नैवेद्य देत आहे मी, कारण राजम्यामध्ये कांदा आणि लसूण घातलेला आहे त्याच्यामुळं. हे घ्या फोंडेजी. आता दादू आणि फोंडेजी जेवण करायला बसलेले आहेत. दादू आज 2-3 चपात्या राहिलेत ना, बनवते. दादुडी कैसे बनाए राजमा चावल? सारू. फोंडेजी रखियो फोन, खा के लेना, लेट होता है नहीं तो आपको. चला, आता मी सुद्धा जेवण करायला बसलेली आहे आणि मी खात आहे भात. ही आहे केळीची भाजी. त्याच्यानंतर मेथी. हो भाई, माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे. कधी खाईन झालेलं आहे, भूक पण लागलेली आहे. आणि पुदिन्याची चटणी. हे बघा, स्वादिष्ट पुदिन्याची चटणी. आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने पुदिन्याची चटणी बनवली. म्हणजे ही जास्त करून थंडीमध्ये खाल्ली जाते, कारण याच्यामध्ये लसूण वगैरे घातलेला आहे ना, म्हणून अशी पुदिन्याची चटणी थंडीमध्ये जास्त खाल्ली जाते. आणि चपाती. चलो भाई, स्वादिष्ट सात्विक भोजन. अन्नदोष म्हणाली करते. जय श्री. पुदिन्याची चटणी तुम्हाला सांगते कशी बनवली अगोदर. खूप टेस्ट आहे. डाळ भात आणि पुदिन्याची चटणी 1 नंबर टेस्ट लागते. दादू काय झालं बेटा? मोबाईल रिपेअरिंग करायला. किती वाजता येणार बाबा? 1 तास. ठीक है, गाड़ी धीरे चला लो, बारिश पानी के दिन है.
चिडू नका पंडितजी, आराम से जाओ. बाहेर 2 दिवस झालं कंटिन्यू पाऊस येत आहे, पण आता थोडीशी विश्रांती घेतलेली आहे पावसाने. आणि आता चांगली थंड हवा सुटलेली आहे. चला, पंडितजी तर आता ऑफिसला गेलेले आहेत आणि मना सुद्धा सकाळीच कॉलेजला गेलेला आहे. आणि दादू आता मोबाईल रिपेअर करायला गेलेला आहे. त्याच्यामुळे घरातली सगळी कामं आता मलाच करायची आहेत. इथं मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आता गॅस बंद करते. दूध चांगलं उकळलेलं आहे. राजमा काढून ठेवलेला आहे सर्विंग बाउल मध्ये. आता भांडी धुवायला ठेवते. आणि आज खूप सारी भांडी धुवायची आहेत मला. सिंक भरलेला आहे अक्षरशः भांड्याने. अगं माझं बचडे आलं. बरं झालं बाळा, तू लवकर आलास रे. उपाशी गेला होतास ना, तुझ्यासाठी मी एवढं राजमा चावल बनवून गेले. आणि त्याला उशीर झाला म्हणून लवकर गेलेला मना कॉलेजला. जी मनुड्या, कैसा बनाय खाना? खाले खाले, हळू खा रे बाळा, घाई नको करू. आणि मच मच आवाज नको करू. ऐसा बिना आवाज के खाना खाले, ठीक आहे. माझा लबाड बच्चा आता बेडशीट बदलत आहे. आणि तो थोडा वात्रट बाहेर गेलेला आहे, अजून नाही आला. क्यों? इथे थोडंच मेंढ्यात फुरफुर फुरफुर करतोय. हा, मेंढीचा आवाज काढतोय का? काढ बरं. मेंढीचं नाही मग मेंढ्या हाकलतोय का? फिर असंच करते, असंच टाइमपास करतोय. मला एन्जॉय करतोय आवाज काढून मेंढ्यांचा. करियो काम. माझं सुद्धा आता सगळं काम झालेलं आहे. मी आता थोडा वेळ ब्लाऊज शिवते. काल एक ब्लाऊज कट करून ठेवलेला आहे, त्याला आता अस्तर जोडायचं काम करते. बाकी आत्ता माझा मना चाललेला आहे आमच्या नवीन घरी. एकटाच चालला आहे. हे बघा, बॅग पण तयार आहे त्याची. बॅग घेऊन चाललेला आहे. तू कायमच तिथे राहणार आहे का? तुझको टेस्टी टेस्टी खाना कौन खिलाएगा? पार्सल घेणार. ओ भाई बघा, स्पीकर, अजून चार्जर. भाई साहब, क्या करने का इरादा है पुत्र सूर्यकांत? मी अशीच मजा केली मनाची. मना चाललेला आहे आमच्या नवीन घरी त्याच्या मित्रांबरोबर. आणि एक रात्र तिथंच राहणार आहे. आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे. मग आत्ताच चाललेला आहे. उद्या दुपारपर्यंत येईल कदाचित. आणि याच्यात बिछाना घेऊन चाललेला आहे. तिथे आहे बिछाना, पण आता मित्र घेऊन चालला तर त्यांच्यासाठी पण पाहिजे ना बिछाना, म्हणून ही बॅग भरून बिछाना घेऊन चाललेला आहे मना. आवजा पुत्र. अरे चप्पल काढ दे, फिर पाया पड़ जा. आयुष्यवंत भव, यशस्वी भव. आराम से गाड़ी चलाए लो. अभी वहाँ पानी का खतरा ज्यादा है. ठीक है, ओके, संभाल करा. हे बघा, मना खाली गेलेला परत आलेला आहे. कशासाठी आला? चावीच विसरला. ऐसा तो है लड़का, रुक जा. हाँ, कुठे रे चावी? चलो भाई, कौन सी किसे में डालनी है? पडेल ना बाळा. ठीक है, आओ जाओ पुत्र, आओ जाओ, बाय. हाँ जी बाळा. अरे 3:30 वाजले रे. 11 वाजता गेलेला तू. छोटं काम थोडी करायला गेला. मोठं काम करून आला. बाप रे बाप. मोबाईल दुरुस्तीचं मोठं काम करून आलेलं आहे दादू 3-4 तासानंतर. बापरे, दादूने मोबाईल दुरुस्त करून आणलेला आहे आणि याचा खर्च 4000 सांगत आहे. तो मला म्हणला 4. मला काय वाटलं 400 रुपये. तो म्हणते आई 4000. बापरे, मोबाईल दुरुस्तीचे 4000 चक्क. अजून 4000 टाकले असते तर 8000 चांगला मोबाईल आला असता. नसता आला, पण 10,000चा आला असता. पण का खर्च करायचं? बर, दुरुस्त करके यूज कर. बिघडलंच नव्हतं ना. डिस्प्ले खराब झालेला ना त्याचा. त्याचे 4000. हो बाय, डिस्प्लेच महत्वाचं. आता सायंकाळचे 5:30 वाजले आहेत, पण असं वाटतंय की सायंकाळचे 7 वाजलेले आहेत, कारण बाहेर आभाळ आलेलं आहे आणि रिमझिम पाऊस सुद्धा येत आहे. गॅसवरती या भांड्यामध्ये मी अद्रक आणि गवती चहाचा चहा उकळायला ठेवलेला आहे. पाण्यामध्ये फक्त मी अद्रक खिसून घातलेला आहे. गवती चहा आता घालत आहे. काल काढलेला गवती चहा फुंडेजीने रात्री असा कट करून ठेवलेला आहे. ठीक आहे, इन्स्टंट आपल्याला लगेच घालता येईल.
आता हा गवती चहा 2-3 दिवस वाळवते आणि मग डब्यामध्ये भरून ठेवते. चल थोडासा गवती चहामध्ये घालते अद्रक चहा, म्हणजे चांगला फ्लेवर उतरेल अद्रकच्या चहामध्ये. आज पंडित सुद्धा ऑफिसवरून लवकर येत आहे, त्यामुळे मी चहा उकळायला ठेवलेला आहे. बघा पंडितजी आलेले आहेत. लाईट लगाओ पंडितजी, अंधेरा पड़ गया, आप दिखाई नहीं दे रहे मुझे. चहामध्ये आता चहापत्ती घालते, त्याच्यानंतर खडी साखर. चला आता दूध ओतते चहामध्ये. दुधाचं पातेलं फुल भरलेलं आहे. साईनो पायू. ओके 2 लिटर दुधाचं पातेलं मी उचललं आज. बापरे हात दुखला. चला आता चहा गाळून घेते आणि चहा बरोबर मी बिस्किट पण ठेवलेली आहेत. सायंकाळच्या वेळेस खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाहीये. शंकरपाळ्या बनवल्या होत्या, त्याही संपलेल्या आहेत. आता काहीतरी बनवते, वेगळा पदार्थ काहीतरी बनवते सायंकाळच्या वेळेस खाण्यासाठी. चाय लीजिए साहेब, चहा घ्या. गरमागरम चहाचा आनंद पावसाळी वातावरणामध्ये, थंड वातावरणामध्ये. दादू झोपलेला आहे, हातामध्ये घ्या ताट पंडितजी. अगोदर चहा प्या गरमागरम. वा काय टेस्टी झाला चहा. अप्रतिम चहा झालेला आहे, गवती चहा आणि अद्रक घालून. मिस्टर फोंडे, जेवणामध्ये काय बनवू संध्याकाळच्या? बताइए आप क्या बनाऊ शाम के खाने में? माझा चहा पिऊन झाला, तुम्ही आज एवढा हळू चहा पिताय? तुला चहाची चवच कळत नाही कशी प्यावं. मला काय कळतं पकडायची का जेवण पकडायचं? मला काय नाही पकडायचं, पण गरमागरम चहा पिलेला तर बरं वाटतं. कोण म्हणलं? मला चांगलं वाटलं. चहा तसा प्यायचा नसतो, हानिकारक असतो. हो का? हळू चहा असं हळूहळू प्यायचं असतं. आता जळतात ना हो गरम गरम चहा पिल्यानंतर. तुला लय गरम गरम लागते की? 8 दिवसातून पहिल्यांदा पिलाय आज. आठवण मागच्या आठवड्यात रविवारी आपण नवीन घरी पिलेला चहा व्हिडिओमध्ये पण आहे. त्याच्यानंतर आजच म्हणजे 1 आठवड्याने म्हणून पिले होतं. काल का परवा कॉफी पिलेली मी, त्याच्यानंतर आज चहा. हा माझा तिसरा चहा आता. तिसरा चहा? बाप रे बाप. मी 1च कप पिले. मी चहा वगैरे अजिबात पित नाही. तो ही चहा आज 8 दिवसातून एकदा चहा पिलेला आहे. जे 8 दिवसातून चौथा म्हणा लागेल. 4 कप चहा पिलाय पुढे आज. नाही आता तू दिलेलं होतं एवढा, म्हणजे आधी 2 ह्याचे पिले होते. 4 गोट. नाही एवढा कप आहे ना. ऑफिस मध्ये पिलत का? कटिंग असतं ना. हा बापरे. तू आता मला फुल दिला, म्हणजे ते 4 झाले. मी नाही होता. मागच्या आठवड्यात 1 कप पिलेला आणि आता तुमच्या बरोबर 1 कप कॉफी पिलेली एकदा, त्याच्यानंतर ना. क्या बनाऊ खाने में अभी? तुला जे सोपं वाटत ते. हे नवीन घेतलं का तू? बापरे हे नवीन घेतलं. तुमचं लक्षच नसतं माझ्याकडे. म्हणता हे नवीन घेतलं का, ते नवीन घेतलं का. रोजच घालते पॅन्ट. मी घेतले का? मी घेतलं का सांग? तुम्ही घेत नाही, तुम्ही काहीच घेत नाही कोणाची. मग मला कसं कळलं? मग मी म्हणणार नवीन घेतलं. तुम्ही फक्त पैसे देता आणि घ्या. तुम्हाला काही काळजीच नसते मी काय आणलंय काय नाही, बघतच नाही. म्हणून म्हणलं नवीन घेतलं का? क्या ही मी बोली. जाऊन दे, तर तुझी भोपळ्याची भाजी आणि भाकरी बनवते. ठीक आहे. चला आता व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.